नमस्कार. स्टिचिंग आणि मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण घागऱ्यावरचा ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर ते कसा करायचं ते आपण सुरुवातीला पाहूयात. तर त्याचं माप आपल्या ब्लाऊजचं उंची आहे 14.5, चेस्ट आहे 50. स्क्रीनवर दाखवतं त्याप्रमाणे माप आहे. आता आपण कटिंग करू. सर्वप्रथम ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते पाहू. तर आपण अशा पद्धतीने घडी घालायची. आपण एक बाजू घ्यायची. आता या ठिकाणी आपण घागरा असल्यामुळे सिल्कचं कापड वापरलं, नाही तर वन पीसला वगैरे आपण कॉटनचं वापरतो. तसं मी घागऱ्यासाठी सिल्कचं कापड वापरलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही वापरू शकता. बंद बाजू माझ्याकडे यायची आणि सुट्टी बाजू समोर, अशा पद्धतीने आपण ब्लाऊज कट करणार. आता सर्वप्रथम आपण मागची बाजू कापणार आहे. आपण अशा पद्धतीने घडी घालायची, सुट्टी बाजू समोर ठेवायची, बंद बाजू आपल्या बाजूला ठेवायची. सर्वप्रथम ब्लाऊजची उंची टाकायची. ब्लाऊजची उंची आहे 14.5. त्याच्यामध्ये आपण 1 इंच शिलाईसाठी घेणार 15.5. हा ब्लाऊज हेवी साईजचा आहे, त्यामुळे तुम्हाला शिवता येत नसेल तर यांनी नक्की शिवता येईल. त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही बघा. तर आता आपली उंची झाली 15.5. तर आपले शोल्डर आहे इथे 18 इंच शोल्डर आहे. तर त्याचे आपण अर्धे करणार 9 आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच शिलाईसाठी, म्हणजे असं आपण एकूण 9.5 शोल्डर घेणार. हा बोटनेकचा ब्लाऊज असल्यामुळे आपण फुल शोल्डर घेतलेलं आहे आणि त्यात पण एक 9.5ची खूण केली. आता आपला मुंढा पण आपण तेवढाच घेणार आहोत 9.5 आणि इथूनसुद्धा आपण 9.5ची खूण करून घेणार आणि अशा पद्धतीने आपण ही रेष पूर्ण जॉईंट करणार. आपलं हे आता शोल्डर झालं. आता आपण छातीची घडी घेणार. तर छाती आहे 50, त्याचं आपण 12.5ची घडी घेणार. 12.5 आपण घडी टाकणार इथे, बघू शकता. इथं 12.5ची घडी आपण इथे घेतली आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. हा कसा घागऱ्यावरचा आहे त्यामुळे आपल्याला कमी जास्त होऊ शकतो, त्यामुळे आपण शिलाई मार्जिन या ठिकाणी जास्त घेतली. 1.5च्या जागी 2 घेतलं, मी 1.5सुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता या ठिकाणी आपण ही सुद्धा रेष व्यवस्थित आखून घ्यायची आणि इथं आपण 1.5 इंचाचा, मागच्या बाजूला नेहमी आपण 1.5 इंचाचं खूण करतो आणि आकार देतो. तर अशा पद्धतीने आपण ह्याला गोलवा द्यायचा. आता हा आपला मुंड्याचा आकार काढून झाला. आता आपण गळा बघणार आहोत. या ठिकाणी आपला बोटनेक असल्यामुळे आपण गळ्याची उंची आपण 4 इंचच घेणार आहोत. 4.5 इंच घेणार आहोत आणि इथे सुद्धा आपण 4 इंच घेणार आणि इथे सुद्धा 4 इंच घेणार आणि अशा प्रकारे आपण चौकोन आखून घेणार आणि त्याला असा गोल राऊंड देणार. आता आपल्याला एकूण गळा उंची ठेवायची 11.5. तिथं 11.5वरती खूण करणार आणि जसं वरती आपण 4 घेतलं तसं इथे 4.5 घेणार. आपल्याला बोटनेकचा आकार द्यायचा आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी अशी रेष मारून घेणार आणि हा बोटनेकचा आकार आपण असा देणार. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खोल कसा करायचा ते करू शकता. या ठिकाणी मी या पद्धतीने बोटनेकचा आकार दिला आहे. हे कापड सिल्कचं असल्यामुळं आकार द्यायला थोडा आकार व्यवस्थित येऊ शकत नाही, मग त्याला जरा व्यवस्थित आकार द्यायचा मी प्रयत्न करते. बघू शकता हा आपला बोटनेकचा आकार तयार झाला. आता आपली कमर किती आहे? कमर या ठिकाणी 48 आहेत. मग आपल्या कमर 48, तर त्याचा चौथा आपला 12. त्याच्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी करणार. 12ने आपण इथे 13 घेणार आणि पुढे आपण 2 इंच शिलाई मार्जिन वरती घेतली, तशीच खालीसुद्धा 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं. आता आपण पूर्ण ब्लाऊज आखून घेतला, पण तरीसुद्धा समजलं किंवा नाही समजलं म्हणून मी तुम्हाला पुन्हा व्यवस्थित सांगते. आपली ब्लाऊजची उंची आहे 14.5. त्याच्यामध्ये आपण 1 इंच घेतलं, अशी आपण घडी उंची घेतली 15.5. आता आपण शोल्डर घेतलं. या ठिकाणी शोल्डर ब्लाऊजचं आहे 18 इंच, तर त्याचे आपण अर्धा केलं 9 इंच. 9 त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच मिळालं, असं आपण 9.5चे शोल्डर टाकलं. आपण मुंडा पण तेवढाच घेतला 9.5चा आणि आपण असा एक रेष मारून असा हे चौकोन आखून घेतला. इथे आपण छातीची घडी टाकली 50 छाती, म्हणून आपण 12.5ची छातीची घडी टाकली, 2 इंच शिलाई मार्जिन घेतली आणि असं आपण चौकोन आखून घेतला. आणि आता आपण इथं 1.5 इंच घेतलं आपला मुंढ्याचा आकार देण्यासाठी आणि आपण ह्याला असा गोलवा देऊन घेतला. गोलवा देताना पूर्ण असा खाली घ्यायचा, सरळ घ्यायचा नाही, पण थोडा खाली घ्यायचा. आता आपण कमर घेतली. कमर आपली 48 आहे,
तर आपण कमरेची घडी घेतली 12, त्याच्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी घेतले असं आपण घेतली 13 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता आपण गळा केला, गळा बोटनेक आहे आपला, त्या हिशोबाने आपण काय केलं, गळ्याची रुंदी घेतली आपण 4 इंच, उंची पण मी 4 इंच घेतली आणि एक चौकोन आखून घेतला, त्याला असा आपण गोलवा देऊन घेतला आणि गळ्याची पूर्ण उंची आपण टाकली 11 इंच आणि इथे आपण 4.5 इंच घेतलं, कारण ह्याचा आकार थोडा मोठा असतो त्या हिशोबाने मी हे केलं. आणि आपण हा पूर्ण असा बुंद गळ्याचा आपण आकार देऊन घेतला. या ठिकाणी तुम्हाला खोल हवा असेल तर तुम्ही असा थोडा वाढूनसुद्धा घेऊ शकता किंवा कमी हवा असेल तर तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता. तर मी अशा पद्धतीने कापलेला आहे. हा हेवी साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारा, मी त्याचं उत्तर नक्की देईन. आपण हा ब्लाऊज व्यवस्थित आखून घेतला. आता कट कसा करायचा ते पाहूयात. तर सर्वप्रथम आपण शोल्डरच्या बाजूने पूर्ण कापून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे शोल्डर पूर्ण कापून घेतलं. आता मुंड्याची बाजू कापून घेऊयात. आणि आता सरळ आपण उंचीच्या बाजूने कापून घ्यायचं. आता आपली मागची बाजू व्यवस्थित कापून झाली. आता मी गळासुद्धा आधीच कापून घेणार नाही, त्यामुळे हा असाच आपण आखलेला गळा ह्या बाजूने आपण घडी घालणार. बंद बाजू माझ्याकडे ठेवली. आपण दोन्ही बाजू एकसारख्या करून घ्यायच्या आणि हा आपण गळा असा व्यवस्थित करून घेणार. आपला खडू डार्क करून घ्यायचा आणि आपण व्यवस्थित अशी घडी घालून घेतल्या असं आपण व्यवस्थित तो खडू दुसऱ्या बाजूने उमटून द्यायचा. म्हणजे आपल्याला कसं कटिंग केला की आपल्याला शिवायला जड जातं, म्हणून आपण ह्या अशा पद्धतीने करून ह्या पद्धतीने आपलं बघू शकता. ह्या बाजूला जशी ही बाजू तशी ही बाजूसुद्धा आपली उमटली गेली, त्यामुळे ब्लाऊज आपल्याला शिवायला अवघड जात नाही. माझ्या सगळ्या पद्धती एकदम सोप्या आहेत, त्या अगदी तुम्हाला समजण्यासारख्या आहेत. हा आपण असा आकार आखून घ्यायचा. बघू शकता आपला पूर्ण गळा व्यवस्थित बुनगळा अगदी व्यवस्थित आकार आलेला आहे. आता आपण पुढची बाजू आखून घेऊ आणि कटिंगसुद्धा करून घेऊ. चला तर आपण पुढची बाजू कापायला घेऊयात. आता ही किनाऱ्याची बाजू आपण कापून घ्यायची, म्हणजे आपल्याला पुढच्या ब्लाऊजचं माप व्यवस्थित टाकता येईल. आता आपण ओपन बाजू माझ्याकडे केली, ओपन बाजू आपल्याकडे घ्यायची. पुढील कटिंग बघण्यासाठी व्हिडिओचा दुसरा भाग बघा आणि आपल्या स्टिचिंग इन मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.